हॅलो फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटीज हा लेसन पाहतोय, हा धडा पाहतोय. आता या ठिकाणी आपण आज या लेसनचा सेकंड पार्ट पाहतोय, दुसरा भाग पाहतोय. यापूर्वीचा एक व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला स्केलर क्वांटिटी कशाला म्हणायचं, वेक्टर क्वांटिटी कशाला म्हणायचं ते पाहायला मिळेल. तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, तो पार्ट तुम्ही पहा. आणि मग आता हा सेकंड पार्ट आपण आता पाहूया. तर आहे या ठिकाणी आज आपण हा जो टॉपिक अभ्यासणार आहोत तो आहे स्टँडर्डाइज मेजरमेंट. काय आहे? स्टँडर्डाइज्ड मेजरमेंट. आता स्टँडर्डाइज मेजरमेंट यालाच मराठीमध्ये प्रमाणित मापन म्हणतात. ओके, आता स्टँडर्डाइज मेजरमेंट आपल्याला दोन एक्झाम्पल द्वारे इथं आपण पाहू शकतोय. तर या ठिकाणी पहिल्यांदा हे उदाहरण पाहूया, एक्झाम्पल पाहूया आणि मग आपल्याला स्टँडर्डाइज मेजरमेंट म्हणजे काय ते लक्षात येईल. या ठिकाणी एक ऍक्टिव्हिटी दिली बघा, टेक अ बॉल ऑफ स्ट्रिंग. ओके, सुतळीचा गुंडा घ्या. लेट वन स्टुडंट फ्रॉम द क्लास मेजर 4 हँड स्पॅन्स ऑफ द स्ट्रिंग अँड कट इट देअर. प्रत्येक विद्यार्थ्याने काय करायचं, 4 हात, ती जी सुतळी आहे ती स्वतःच्या हाताने मोजायची आणि त्याचा तुकडा त्या ठिकाणी कट करायचा. लेट each of other students in the class cut 4 hand spans of the string too. प्रत्येक विद्यार्थ्याला तशी 4 हात सुतळी स्वतःच्या हाताने माप घेऊन प्रत्येकाने वेगवेगळी कापायला लावायची आणि सगळे जे तुकडे आहेत सुतळीचे ते एकत्र घ्यायचे आणि मग बघायचं आर दे ऑल ऑफ द सेम लेंथ. ते सगळ्याच जे तुकडे आहेत सुतळीचे ते सगळेच तुकडे एकाच लांबीचे असतील का नसतील, कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. तर जे सगळेच तुकडे आहेत ना ते एकाच लांबीचे नसतील. काही मुलं उंच असतात, त्यांचा हात लांब असतो. काही मुलं ठेंगणे असतात, त्यांचा हात कमी लांबीचा असतो. मग प्रत्येक मुलाने ती सुतळी मोजली तर तिची लांबी वेगवेगळी भरणार आहे. याला स्टँडर्डाइज मेजरमेंट म्हणायचं नाही. स्टँडर्डाइज मेजरमेंट केव्हा म्हणायचं, सगळ्या ठिकाणी मोजमाप जेव्हा सेम येतं, सारखं येतं, तेव्हा त्याला स्टँडर्डाइज मेजरमेंट असं म्हणतात. आता पुढे बघा, नाव मेजर द लेंथ ऑफ अ बेंच बाय मीन्स ऑफ द स्पॅन ऑफ युअर हँड. पुन्हा एकदा हाताने काय करायचं, आपली जी बेंच आहे, शाळेतला जो बाक आहे त्याची लांबी मोजायची आणि तुमच्या मित्रांना सुद्धा मोजायला सांगायची आणि मग बघायचं प्रत्येकाने मोजलेली जी हँड स्पॅन जो आहे त्यांचं, स्पॅन ऑफ युअर हँड, प्रत्येकाने मोजलेली हाताच्या साह्याने ती सारखी येते का, तर ती सुद्धा सारखी येणार नाही. एखाद्या मित्राचा हात लांब असेल, एखाद्या मित्राचा हात आखूड असेल, बरोबर. मग हे सुद्धा स्टँडर्डाइज मेजरमेंट हे मापन होऊ शकत नाही. बघा आता, स्टँडर्डाइज मेजर्स आर रिक्वायर्ड फॉर मेजरिंग थिंग्स. जर आपल्याला व्यवस्थित मापन करायचं असेल तर त्या ठिकाणी स्टँडर्डाइज मेजर्स पाहिजेत, म्हणजे प्रमाणित माप पाहिजेत त्या ठिकाणी. ओके, सच मेजर्स आर कॉल्ड स्टँडर्ड युनिट्स आणि यालाच प्रमाणित एकके म्हणतात. आता स्टँडर्ड युनिट्स कोणते आहेत ते आपण पाहूया पुढे. वी हॅव टू मेजर मेनी फिजिकल क्वांटिटीज अॅक्युरेटली. टू मेजर एनी क्वांटिटी वी यूज द युनिट स्पेसिफाईड फॉर इट. आपल्याला कोणती सुद्धा क्वांटिटी मोजायची असेल तर आपण त्याचं एक स्पेसिफिक युनिट वापरतो. म्हणजे अंतर मोजायचं असेल तर मीटर किंवा किलोमीटर हे युनिट आपण सगळेच वापरतो, है की नाही. एखाद टेम्परेचर मोजायचं असेल तर डिग्री सेल्सिअस किंवा फॅरनहीट आपण काय करतो, हे युनिट वापरतो, है की नाही. कोणतंही युनिट वापरत नाही, दुसरं इतर कोणतंही युनिट वापरत नाही. बघा या ठिकाणी, फॉर एक्झाम्पल द मीटर इज स्पेसिफाईड युनिट फॉर मेजरिंग लेंथ. म्हणजे लांबी मोजण्यासाठीचं स्पेसिफाईड एक विशिष्ट एकक कोणतं आहे, मीटर आहे, बरोबर. अ सर्टन डिस्टन्स हॅज बीन ऍक्सेप्टेड ऍज द स्टँडर्ड फॉर 1.0 मीटर. एक ठराविक अंतर सगळ्याच देशांमध्ये सगळीकडेच काय केलं जातं, 1 मीटर म्हणून एक ठराविक अंतर सगळीकडेच घेतलं जातं. वाय इज देअर अ नीड फॉर सच अ स्टँडर्ड युनिट. अशा एका प्रमाणित एककाची गरज काय, तर बघा गरज काय, तर वेगवेगळ्या व्यक्तीने मोजलेलं माप जे आहे ते वेगवेगळं भरतं. आता आपण मगाशीच हाताने मोजलेली जे आहे, आपण मगाशीच हाताने जी मोजलेली लांबी आहे ती सगळ्यांची सारखी भरली का, नाही, बरोबर. म्हणून त्या मापनामध्ये सारखेपणा येण्यासाठी काय केलेलं आहे, स्टँडर्ड युनिटची गरज आहे. जर आपल्याला अंतर मोजायची, समजा टेबलची लांबी मोजायची, ती
किंवा आपल्या हाताने किंवा बोटाने मोजायची नाही तर त्यासाठी आपण पट्टी घेतली तर ते आपण ती सेंटीमीटर मध्ये बरोबर मोजू शकतो. आणि सगळ्या ज्या स्केल्स आहेत, सगळ्या ज्या पट्ट्या आहेत त्यांच्यामध्ये जे 1 मीटर असेल, 1 सेंटीमीटर अंतर असेल ते सारखंच असतं. ओके. कारण की आपण जर प्रत्येक माणसाने वेगवेगळी जर मापन केलं तर काय होईल, इच वन ऑफ अस विल कम आउट टू बी डिफरंट. प्रत्येकाचं माप वेगळं येईल. बरोबर. म्हणून हँड स्पॅन म्हणजे विथ किंवा आपला जो हात आहे ते मापनासाठीचं मेजर मोजण्यासाठीचं योग्य युनिट नसणार आहे. समजा जर धान्य वंजळीने द्यायला लागलो आपण तर मी समजा दुकानदार आहे आणि आपण जर धान्य वंजळीने देतोय तर माझी वंजळ मोठी आहे म्हणून माझ्याकडून जास्त धान्य दिलं जाईल. आता माझ्या घरातील एखाद्या लहान मुलाने 2 वंजळी धान्य दिलं, एखाद्या गिरायकाने 2 वंजळी धान्य मागितलं आणि माझ्या घरातल्या एखाद्या लहान मुलाने दिलं तर त्याला ते धान्य कमी जाणार आहे. म्हणून असं भिन्नता डिफरंट माप नसावं म्हणून या ठिकाणी स्टँडर्ड युनिटची गरज आहे. आता बघा, आता सध्या ज्या आहेत प्रिव्हेलिंग सिस्टीम्स ऑफ मेजरमेंट म्हणजे सध्याच्या ज्या प्रचलित पद्धती आहेत मापन करण्याच्या त्या कोणत्या आहेत बघा. 2 आहेत, एमकेएस सिस्टीम आणि दुसरी आहे सीजीएस सिस्टीम. आता याच्यामध्ये बघा एमकेएस म्हणजे काय आणि सीजीएस म्हणजे काय. इन दिस सिस्टीम डिस्टन्स इज मेजर इन मीटर्स म्हणजे अंतर मोजण्यासाठी मीटर हे युनिट वापरलं जातं. बघा आता इथे एमला मी अंडरलाईन केली. मास इन मेजर्ड इन किलोग्रॅम्स जे वस्तुमान आहे ते किलोग्रॅम मध्ये मोजलं जातं. अँड टाइम इन सेकंड्स. बघा आता एमकेएस म्हणजे काय, डिस्टन्स मोजण्यासाठी मीटर वापरलं जातं एकक, अंतर मोजण्यासाठी मीटर म्हणजे मीटर साठी अक्षर आहे एम म्हणून पहिला एम आहे या ठिकाणी एम. मास कशामध्ये मोजलं जातं, किलोग्रॅम मध्ये म्हणून किलोग्रॅमचा के. आणि टाइम कशामध्ये मोजला जातो, सेकंड मध्ये म्हणून सेकंडचा या ठिकाणी वापरला एस. मीटरचा एम, किलोग्रॅमचा के आणि सेकंडचा एस झालं एमकेएस. कळलं एमकेएस सिस्टीम म्हणजे काय. डिस्टन्स मोजण्यासाठी एम म्हणजे मीटर वापरलं जातं, मास मोजण्यासाठी के म्हणजे किलोग्रॅम वापरलं जातं आणि टाइम मोजण्यासाठी एस म्हणजे सेकंड वापरला जातं म्हणून त्याला म्हणायचं एमकेएस सिस्टीम. आता सीजीएस सिस्टीम बघा काय आहे. सीजीएस सिस्टीम मध्ये डिस्टन्स म्हणजे अंतर मोजण्यासाठी सेंटीमीटर हे युनिट वापरलं जातं म्हणून या ठिकाणी घेतला सी. मास मोजण्यासाठी ग्रॅम्स हे युनिट वापरलं जातं म्हणून ग्रॅमचा जी या ठिकाणी घेतला. आणि टाइम या ठिकाणी सुद्धा सेकंड मध्येच मोजला जातो म्हणून या ठिकाणी एस घेतला. झाला सेंटीमीटरचा सी, ग्रॅमचा जी आणि सेकंडचा एस, सीजीएस. ओके. आता पुढे इन द एमकेएस सिस्टीम ऑफ मेजरमेंट डिस्टन्स, मास अँड टाइम आर एक्सेप्टेड ॲज अ फंडामेंटल क्वांटिटीज. म्हणजे एक पायाभूत राशी कोणकोणत्या घेतल्या आहेत तर डिस्टन्स, मास आणि टाइम घेतलेले आहेत एमकेएस सिस्टीम मध्ये. अँड दीज 3 क्वांटिटीज आर यूज टू मेजर ऑल अदर क्वांटिटीज. आणि इतर क्वांटिटीज मोजण्यासाठी, इतर राशी मोजण्यासाठी सुद्धा यांचाच वापर केला जातो. या ठिकाणी बघा हा जो टेबल आहे तो आपल्याला पूर्ण करायचा आहे. बरोबर. तर या ठिकाणी आपण पाहू शकतोय पहिल्यांदा आपल्याला मास दिलेला आहे. मास कशामध्ये मोजतात म्हटलंय तर मास या ठिकाणी म्हटलंय बघा किलोग्रॅम आणि ग्रॅम मध्ये मोजतात. मास कशामध्ये मोजतात, किलोग्रॅम आणि ग्रॅम मध्ये मोजतात मास. ओके. एमकेएस सिस्टीम मध्ये मासचं युनिट आहे किलोग्रॅम, सीजीएस सिस्टीम मध्ये मास वस्तुमान मोजण्यासाठीचं युनिट आहे ग्राम. आता डिस्टन्स मोजण्यासाठी एमकेएस सिस्टीम मध्ये कोणतं युनिट वापरलं जातं तर ते आहे मीटर. म्हणजे डिस्टन्सच्या पुढे इथे एमकेएस मध्ये तुम्ही काय लिहिणार, मीटर लिहिणार आणि सीजीएस मध्ये काय लिहिणार तुम्ही, सेंटीमीटर लिहिणार कारण की सी फॉर सेंटीमीटर. टाइम मोजण्यासाठी इकडे सुद्धा सेकंड असणार आणि इकडे सुद्धा सेकंड असणार. बरोबर. आणि आता इथं स्पीड मोजण्यासाठीचं युनिट बघा काय आहे. स्पीड मोजण्यासाठीचं युनिट काय आहे बघा. स्पीड मोजण्यासाठी या ठिकाणी तुम्ही म्हणणार मीटर डिवायडेड बाय टाइम. कळलं. स्पीडच्या पुढे काय लिहिणार, मीटर डिवायडेड बाय टाइम. काय लिहिणार तुम्ही, मीटर डिवायडेड बाय टाइम कारण की आपण एमकेएस मध्ये मोजतोय. डिस्टन्स अपॉन टाइम असतं. स्पीडचा फॉर्म्युला काय आहे, डिस्टन्स अपॉन टाइम आहे. मग डिस्टन्सचं युनिट काय आहे एमकेएस सिस्टीम मध्ये, मीटर आहे. मग या ठिकाणी तुम्ही काय लिहिणार, मीटर डिवायडेड बाय टाइम. आणि सीजीएस मध्ये काय लिहिणार तुम्ही, सीजीएस सेंटीमीटर डिवायडेड बाय टाइम. स्पीड एमकेएस मध्ये कसं मोजणार, मीटर डिवायडेड बाय टाइम
आणि CGS मध्ये कसं मोजणार, C फॉर सेंटीमीटर डिवाइडेड बाय टाइम असं मोजणार. ओके, आता थोडस पुढे जाऊया. आता बघा, देर आर मेनी फिजिकल क्वांटिटीज बट अ मेजॉरिटी ऑफ देम आर रिलेटेड टू इच अदर. म्हणजे फिजिकल क्वांटिटी भरपूर आहेत, परंतु त्या ज्या फिजिकल क्वांटिटीज आहेत ना ते एकमेकांशी रिलेटेड आहेत. आताच आपण पाहिलं डिस्टन्स आणि टाइमशी रिलेटेड कोण आहे, स्पीड आहे. कारण की स्पीडचा फॉर्म्युला काय आहे, डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम. अशा क्वांटिटी एकमेकांशी रिलेटेड असतात. आता बघा या ठिकाणी काय म्हटले, वर्क आउट द एरिया ऑफ युअर क्लासरूम विच क्वांटिटीज आर टेकन इन टू अकाउंट टू कॅल्क्युलेट द एरिया. आपण आपल्या काय केलेलं आहे, क्लासरूम जे आहे त्याचा एरिया काढलेला आहे, बरोबर. आणि ती एरिया मोजण्यासाठी आपण कोणत्या क्वांटिटी वापरल्या, त्या एरियात आपण कशामध्ये लिहिणार आहे, स्क्वेअर मीटर मध्ये लिहिणार आहे. ओके, कारण की तुमची क्लासरूम असेल तर ती एकतर रेक्टँग्युलर असेल, आयताकार असेल, किंवा स्क्वेअर असेल, तो चौरस असेल. आता या ठिकाणी आपण फंडामेंटल क्वांटिटीज म्हणजे काय ते पाहूया. बघा आता फंडामेंटल क्वांटिटीज, याला मराठीमध्ये पायाभूत राशी असं म्हणतात. बघा फंडामेंटल क्वांटिटीज. इट इज इनफ टू सिलेक्ट अ फ्यू आउट ऑफ द मेनी क्वांटिटीज अँड स्टँडर्डाइज देअर युनिट्स. म्हणजे अनेक राशींपैकी काही राशी निवडून त्यांचं प्रमाण ठरवलं तरी ते पुरेसं असतं. यू कॅन सी फ्रॉम द अबव्ह एक्झाम्पल्स दॅट युनिट्स ऑफ द क्वांटिटीज लेंथ अँड टाइम नीड टू बी स्टँडर्डाइज. म्हणजे लांबी आणि जो टाइम आहे, काळ आहे, त्याचं प्रमाण ठरवणं योग्य ठरल, बरोबर. आणि अशा राशींनाच आपण काय म्हणतो, फंडामेंटल क्वांटिटीज म्हणतो, पायाभूत राशी म्हणतो. ओके, म्हणजे डिस्टन्स आणि टाइम. बघा आता स्पीड ठरवण्यासाठी आपल्याला काय घ्यावं लागल्या, दोन राशी कोणत्या घ्याव्या लागल्या, डिस्टन्स आणि टाइम. म्हणजे या काय झाल्या, पायाभूत राशी झाल्या दुसरी एखादी राशी ठरवण्यासाठी. ओके, म्हणून यालाच काय म्हणायचं, फंडामेंटल क्वांटिटीज. ओके, अँड देअर युनिट्स आर कॉल्ड स्टँडर्ड युनिट्स. आणि त्यांची जी एकक आहेत त्यालाच पायाभूत प्रमाण असं म्हटलं जातं, पायाभूत एकक असं सुद्धा म्हटलं जातं, प्रमाणित एकक सुद्धा म्हटलं जातं. Of course, a standard fundamental unit must be available to all and it must not be variable. आणि हे जे पायाभूत जे युनिट आहे, स्टँडर्ड फंडामेंटल युनिट आहे, ते सगळ्यांसाठी अवेलेबल असतं. अँड इट मस्ट नॉट बी व्हेरिएबल. आणि त्यांच्यामध्ये काही बदल नसतो आणि ते बदलत नसतं किंवा ते बदलू नये. कळलं, ज्या फंडामेंटल क्वांटिटी आहेत त्या चेंज होऊ नयेत. आता स्पीडचा फॉर्म्युला, स्पीड ही जी क्वांटिटी आहे ती ठरवण्यासाठी आपल्याला कशाची गरज भासली, लेंथ आणि टाइमची, बरोबर. म्हणजे एखादी नवीन क्वांटिटी असेल, ती क्वांटिटी कशावर डिपेंड झाली, आता ही लेंथ आणि टाइमवर झाली. स्पीड ही नवीन क्वांटिटी लेंथ आणि टाइमवर डिपेंड झाली आणि त्याच्यासाठी गरज भासली होती स्पीडसाठी लेंथ आणि टाइमची, म्हणून त्याला आपण काय म्हणलं, फंडामेंटल क्वांटिटीज. ओके, आता पुढे बघा, इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स. एककाची आंतरराष्ट्रीय पद्धती काय आहे बघा. An international system of units based on 7 fundamental units. म्हणजे जी इंटरनॅशनल सिस्टीम आहे ती किती फंडामेंटल युनिटवर डिपेंड आहे बघा, 7 फंडामेंटल युनिटवर डिपेंड आहे. अँड कॉल्ड द सिस्टम इंटरनॅशनल. आणि जी इंटरनॅशनल सिस्टीम आहे तिला सिस्टम इंटरनॅशनल म्हणतात आणि ती 7 फंडामेंटल युनिट्सवर आधारित आहे बघा, 7 फंडामेंटल युनिट्सवर आधारित. अँड इज करंटली युज्ड ऑल ओव्हर द वर्ल्ड. आणि ही जी इंटरनॅशनल सिस्टीम आहे ती सगळ्या जगात वापरली जाते. अँड इट इज ऑल्सो कॉल्ड द मेट्रिक सिस्टीम. आणि तिलाच मेट्रिक सिस्टीम म्हणतात. की सगळ्या जगांमध्ये जे युनिट्स आहेत त्यांचं जे स्टँडर्डायझेशन आहे ते सेम असावं, बरोबर, ते स्टँडर्डाइज असावे युनिट. म्हणून त्या ठिकाणी सगळ्या जगभर ही मेथड लागू केलेली आहे, ही सिस्टीम लागू केलेली आहे. तिला सिस्टीम इंटरनॅशनल म्हणतात किंवा तिलाच मेट्रिक सिस्टीम सुद्धा म्हणतात. आता बघा, द नेम्स अँड सिम्बॉल्स ऑफ द युनिट्स ऑफ द फंडामेंटल क्वांटिटीज लेंथ, टाइम अँड मास इन दिस सिस्टीम आर गिवन इन द फॉलोइंग टेबल. म्हणजे सिस्टीम इंटरनॅशनल मध्ये जे युनिट आहेत आणि त्याचा जो सिम्बॉल आहे तो दिलेला आहे. लेंथ कशात मोजली जाते सिस्टीम इंटरनॅशनल मध्ये, मीटर या एककात मोजली जाते, मीटर या युनिट मध्ये मोजली जाते. आणि त्याचं युनिट सिम्बॉल काय आहे, एम. एम म्हणजे मीटर सिस्टीम इंटरनॅशनल मध्ये. मास कशामध्ये मोजलं जातं, किलोग्रॅम मध्ये मोजलं जातं.
त्यालाच सिम्बॉल काय वापरला तो केजी, केजी म्हणजे किलोग्रॅम. टाइम हा सेकंड मध्ये मोजला जातो आणि त्याचा सिम्बॉल आहे एस, एस फॉर सेकंड. ओके, तर अशा पद्धतीने ही सिस्टीम इंटरनॅशनल आहे. एमकेएस ही जी सिस्टीम आहे तीच युनिट जवळजवळ याच्यात आहेत बघा, एम के आणि एस आहे का नाही, एमकेएस सिस्टीम, सिस्टीम इंटरनॅशनल. आता पुढे जाऊया. आता बघा स्टँडर्ड्स ऑफ द फंडामेंटल क्वांटिटीज, पायाभूत राशींचं प्रमाण. बघा आता, as the standard of mass, a solid cylinder made of a platinum iridium alloy is kept in the International Bureau of Weights and measured at Paris. बघा, वस्तुमानाचं प्रमाण म्हणून प्लॅटिनम आणि इरिडियम हे जे संमिश्र आहे, प्लॅटिनम आणि इरिडियम धातूचं, ते कुठं ठेवलेलं आहे बघा, एक भरीव दंडगोल तो आहे याचा, तो कुठं ठेवलेला आहे बघा, आंतरराष्ट्रीय वजनमाप संस्था जी आहे ती कुठं आहे, पॅरिसला आहे. कुठं आहे, पॅरिसला आहे. त्या ठिकाणी काय ठेवलंय, प्लॅटिनम आणि इरिडियम या धातूच्या संमिश्राचा एक दंडगोल ठेवलेला आहे मोजमापाचं जगभराचं एकक म्हणून. ऍज पर द इंटरनॅशनल अग्रीमेंट दिस मास इज कॉल्ड 1 किलोग्रॅम. आणि तो जो दंडगोल ठेवलेला आहे पॅरिस इथं, तो सगळ्या जगभर आंतरराष्ट्रीय करारानुसार तो जो दंडगोल आहे तो 1 किलोचा आहे, 1 किलोग्रॅमचा आहे म्हणून जगभर मानलं जातं. आणि त्याच दंडगोलाचं जे माप आहे ते जगभर 1 किलोचं माप म्हणून वापरलं जातं. ऑफिशियल ॲक्युरेट कॉपीज ऑफ दिस प्रोटोटाइप आर केप्ट इन द स्टँडर्डायझिंग लॅबोरेटरीज इन्स्टिट्यूट्स ऑल ओव्हर द वर्ल्ड. म्हणजे सगळ्या जगभर ज्या प्रयोगशाळा आहेत स्टँडर्डायझेशन करणाऱ्या, त्या प्रयोगशाळांमध्ये अशा याच्या कॉपीज ठेवलेल्या आहेत प्लॅटिनियम इरिडियम संमिश्राच्या. म्हणजे जगभर 1 किलो म्हणजे सगळ्या जगामध्ये तेच माप असावं म्हणून हे केलेलं आहे. आता पुढे बघा, 2 fine lines are engraved on a platinum iridium bar kept in the International Bureau of Weights and Measures at Paris. जसं मास मोजण्यासाठी तो जो सिलेंडर दंडगोल ठेवलेला आहे त्याचप्रमाणे काय केलेलं आहे, 2 सूक्ष्म रेषा कोरलेल्या आहेत. कशावर, प्लॅटिनियम इरिडियम बारवर. ओके, आणि ते कुठे ठेवलेलं आहे, पॅरिस मध्ये ठेवलेलं आहे. आणि त्या ज्या 2 रेषांमधलं जे अंतर आहे ते 1 मीटर आहे असं मानलं जातं. आणि सगळ्या जगभर ही जी पट्टी आहे प्लॅटिनियम इरिडियमची आणि त्या ज्या 2 रेषांमधलं अंतर आहे ते 1 मीटर मानलं जातं, ते जगभर मानलं जातं. आता टाइम कसा मोजला जातो बघा त्याच्यामध्ये. The time required for 1 revolution of the earth is measured by means of accurate device. म्हणजे पृथ्वीचा जे एक रिव्हॉल्युशन आहे ऑफ द अर्थ इज मेजर्ड बाय द मीन्स ऑफ accurate device. त्या एक जे परिवलन आहे, तो जो वेळ आहे तो व्यवस्थित मोजून accurate device अचूक साधनाने तो मोजला जातो. And this time is taken as 24 hours. या ठिकाणी रिव्हॉल्युशन नाही तर रोटेशन म्हणायला पाहिजे होतं, ही बुक मध्ये मिस्टेक आहे बघा. 24 आवरला पृथ्वी रोटेशन करत असते, एक फेरी पूर्ण करत असते स्वतःभोवती. रिव्हॉल्युशन साठी तिला 365 डेज लागतात. टू स्टँडर्डाइज 1 सेकंड 1 hour इज कन्सिडर्ड टू हॅव 60 minutes and 1 minute 60 seconds. म्हणजे 1 तास मोजण्यासाठी 60 मिनिट म्हटलं जातं आणि 1 मिनिट मोजण्यासाठी 60 सेकंड मोजले जातात. अशा पद्धतीने हे केलं जातं. या ठिकाणी 1 रोटेशन, या ठिकाणी 1 रोटेशन म्हणलं पाहिजे, कळलं, कारण की 1 रोटेशन म्हणजे पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यासाठी 24 तास लागतात. ओके, आणि मग त्याचे भाग करून 60 मिनिट 60 सेकंड, मग त्याला आपण आवर आणि सेकंड असं म्हणतो. आता या ठिकाणी बघा, व्हॉट इज अन ॲटॉमिक क्लॉक, वेअर इज इट केप्ट. अणुघड्याळ म्हणजे काय आणि ते कुठं ठेवलेलं आहे, याचा आन्सर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये टाईप करून ठेवलेला आहे. डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन या दोन्ही क्वेश्चनचे आन्सर बघा. हाव इज द वेलोसिटी ऑफ लाईट यूज फॉर डिटरमाइनिंग द स्टँडर्ड मीटर. म्हणजे मीटर हे प्रमाण निश्चित करण्यासाठी प्रकाशाच्या वेगाचा उपयोग कसा करतात. आता याच्यामध्ये काय झालंय, ही जे 2 क्वेश्चन आहेत ना त्याच्यामध्ये थोडीशी आकडेवारी आहे, म्हणून मी काय केलेलं आहे, ते आकडे खूप मोठे आहेत म्हणून मी त्याचा आन्सर तुम्हाला लिहून दिलेला आहे, एक्सप्लेन केलेलं नाही. या ठिकाणी बघा, ग्रेट सायंटिस्ट, महान शास्त्रज्ञ.
When man felt the need to measure things, he started by using the parts of his own body for the purpose. जेव्हा माणसाला मोजमाप करण्याची गरज भासली तेव्हा त्याने काय केले, स्वतःच्या शरीराचा भागांचा वापर करणं सुरू केलं. जसं ओंजळभर धान्य आहे की नाही, 4 पावलं ही 10 पावलं जमीन, 100 पावले जमीन, तर असं स्वतःच्या शरीराचा भाग वापरण्यास सुरुवात केली. In Egypt, in ancient times, the distance from a man's elbow to the tip of his middle finger was a cubit. इजिप्तमध्ये एका माणसाचा जो कोपर आहे एल्बो पासून त्याचं जे मिडल फिंगर आहे, मधलं बोट आहे, त्या कोपरापासून मधल्या बोटाच्या अंतरापर्यंत जे अंतर होतं त्याला क्युबिट म्हटलं जायचं. काय म्हटलं जायचं? क्युबिट. पण आता लहान मुलाचा क्युबिट लहान असणार, मोठ्या माणसाचा क्युबिट मोठा असणार. These measure would differ from person to person. पण व्यक्तीनुसार हे जे क्युबिट, हे जे एकक होतं ते बदलत होतं. Therefore the cubit of the king was considered as standard. आणि त्याच पूर्वी म्हणून राजाचे क्युबिट हे प्रमाण मानण्यात येत असे. म्हणजे क्युबिट हे अंतर माणसाचं वेगळं होतं. मग कोणाचा प्रमाण मानायचं ते? तर जो राजा असायचा त्याच्या कोपरापासून त्याचं जे मधलं बोट आहे ते फक्त राजाचंच म्हणून सगळीकडे मोजलं जायचं मोजमाप करताना. इन ओल्डन टाइम्स वी वेड गोल्ड इन अ युनिट कॉल्ड ॲज गुंज. आपण आपल्या देशामध्ये गुंज या मापाने सोने तोलत असत. त्याचप्रमाणे अन अवर ग्लास, वाळूचं घड्याळ तुम्ही पाहिलं असेल, वॉज यूज फॉर मेजरिंग टाइम. ओके, हॅव यू सीन वन? तुम्ही जो वाळूचं घड्याळ पाहिलंय का? आवर ग्लास. नसेल पाहिलं तर युट्यूबला सर्च करा, तुम्हाला ते मिळून जाईल आवर ग्लास कसं असतं ते. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण हा पार्ट आता पाहिलेला आहे. त्याच्या पुढचा जो भाग आहे तो मी पुढील व्हिडिओमध्ये अपलोड केलेला आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तो सुद्धा तुम्ही पहा. थँक्यू.